पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होते। अजित पवारांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक होती। सुनेत्रा पवार इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी सकाळीच विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। त्यानंतर अजित पवारांच्या आईंचं दर्शन घेऊन मतदानाचा हक्क बजावला। मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। सुनेत्रा पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांनी ही पोटनिवडणूक आपल्या हाती घेतली असं म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं, मात्र 23 उमेदवार अजूनही या निवडणुकीत आहेत। 4 मे अत्यंत रोजी भावनिक वातावरणामध्ये आजची पोटनिवडणूक होत आहे। आत्ताच मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मतदान केलेलं आहे। बारामतीची जनता गेली 6 दशक पवार कुटुंबियाच्या मागे आहेत। आदरणीय दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत।